जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण पाहत आहे। आपल्या जवळ असलेली एक वस्तू पण ज्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे अशी आत्मवस्तू आणि तेच ब्रह्म। जे इतरत्र दाटून आहे तेच आपल्या आतमध्ये आहे आणि आपल्या आत जे आहे तेच सर्वत्र दाटून आहे असं परब्रह्म। आपण व्यवहारात म्हणतो माझी वस्तू हरवली। माझी वस्तू हरवली या म्हणण्यामध्ये एक अर्थ लपलेला असतो, तो हा की माझ्यापाशी ती वस्तू होती म्हणून ती हरवली। ब्रह्माच्या बाबतीत आपला असंच झालेलं आहे। पण ब्रह्म ही स्थूल वस्तू नसल्यामुळं स्थूल वस्तूला शोधायचे नियम ब्रह्माला लागू पडत नाहीत। ब्रह्म आधी होतं, आत्ताही आहे आणि नंतरही असेल। त्यामुळे खरं पाहता ते शोधायचं नाहीच आहे, ते आहेच। आपण मात्र निद्रेत आहोत, ते जागं झालं पाहिजे। समर्थ आपल्याला ब्रह्मनिरूपणामध्ये आपल्या निद्रेबद्दल पण सांगतात, कशी जागी होती निद्रा हेही सांगतात। कालपर्यंत आपण या समासातील 16 ओव्या पाहिल्या। 16व्या ओळीत आपण हे पाहिलं की मन उरत नाही पण साधन सुरू राहतं। त्यानिमित्तानं आपण थोडासा ज्ञानोत्तर भक्तीच्या विषयाला स्पर्श केला। आत्मसुख हे सर्व इंद्रियांच्या पलीकडील सुख आहे। मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला त्याचा स्पर्श नाही, पण ते अपरिमित असं सुख आहे। या सुखाला घट नाही, या सुखाला चळण नाही। व्यवहारात जे आपण सुखदुःख उपभोगतो ते प्रारब्धाप्रमाणे प्राप्त होतं आणि त्याची पोच फक्त आपल्या देहापर्यंत आहे, मनापर्यंत आहे। आत्मसुख ही अशी गोष्ट आहे जी मुळातच इंद्रियांच्या पलीकडे असल्यामुळं त्याला स्थूलतेचे नियम नाहीत। अखंड असलेली ही आनंदाची, समाधानाची स्थिती। समर्थ या ब्रह्माबद्दल म्हणजेच आत्मस्वरूपाबद्दल आता पुढे काय म्हणतायत आपण पाहूया। त्याची मने विण प्राप्ती की वासने विण तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची। अतिशय सुंदर ओव्या आहेत। पुढे येणाऱ्या ओव्या तर एकापेक्षा एक सुंदर आहेत। समर्थांनी शब्दातीत असलेलं ब्रह्म शब्दामध्ये आणून बसवलेलं आहे। मनाशिवाय प्राप्त होणारं आणि वासनेशिवाय तृप्ती देणारं असं ब्रह्म। व्यावहारिक वस्तूंच्या किंवा गोष्टींच्या बाबतीत एक नियम लागू आहे। आधी मनानं घ्यावं लागतं तर ती वस्तू प्राप्त होते। कोणतंही साधं उदाहरण पहा। एखादी गोष्ट आपण खरेदी करतो त्याआधी मनामध्ये त्या गोष्टीचा विचार करतो, चिंतन करतो, बुद्धी कुठेतरी निर्णय घेते आणि मग ती वस्तू आपण खरेदी करतो। व्यवहारात प्राप्त होणाऱ्या समाधानाचं पण असंच आहे, तृप्तीचं पण असंच आहे। वासना असते म्हणून तिथे नंतर त्या वासनेची तृप्ती संभवते। उदाहरणार्थ बरेच दिवस माझ्या मनात विचार आहे श्रीखंड खावं। मनसोक्त श्रीखंड खाल्लं की तृप्ती होते, पण ही तृप्ती ढळणारी तृप्ती आहे, कारण ती मुळातच वासनेवरती अवलंबून आहे। कितीही श्रीखंड खाल्लं तरी कालांतरानं भूक लागते आणि श्रीखंड खाण्याला सुद्धा मर्यादा येते। मर्यादा संपली की मनुष्य श्रीखंड खायचं थांबतो। काही तास उलटले की पुन्हा भूक लागते। असं आत्मतृप्तीच्या बाबतीत नाही, असं आत्मसमाधानाच्या बाबतीत नाही। मनाशिवाय प्राप्त होणारं आत्मसुख आणि वासनेशिवाय तृप्ती देणारा आत्मा म्हणजेच ब्रह्म असं परब्रह्माचं स्वरूप आहे। समर्थ म्हणतायत तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची। कल्पना ही तिथे लुळीच पडते। कल्पना ही आणखी सूक्ष्म गोष्ट आहे, मनाहूनही सूक्ष्म। तिला वावरण्यासाठी मनाचा आधार लागतो। तुम्ही विचार करून पहा,
कोणतीही कल्पना अशी असू शकत नाही की जिच्यामध्ये मन नाही. मग जिथे मनाचा लय झाला तिथे कल्पना कशी उरेल? कल्पनेचा एक पारमार्थिक अर्थ आहे आणि तो म्हणजे देहबुद्धी. कल्पना कशाला म्हणतात हो? जी वस्तू प्राप्त नाही किंवा जी वस्तुस्थिती आत्ता अस्तित्वात नाही त्याबद्दलचा विचार म्हणजे कल्पना. आत्ता लग्न झालेलं नाही आहे, अमुक अमुक प्रकारची बायको मिळेल, मग मला एक मुलगा होईल किंवा मला मुलगी होईल, मग तिचं नाव मी हे ठेवीन, असं करेन तसं करेन, हा सगळा कल्पना विस्तार झाला. आत्ता लग्न आहे का? तर नाही. सगळे विचार कल्पनेतील आहेत. माझं एकच घर आहे, पण आता विचार करतोय दुसरं पण घ्यावं, मग त्या घराचं नाव असं असं ठेवावं, त्या घरामध्ये अमुक अमुक सोयी कराव्यात, म्हणजे ते घर मला उपयोगी पडेल भविष्यात वगैरे वगैरे. आत्ता वर्तमानात ते घर आहे का? तर नाही. म्हणजे ती झाली कल्पना. या कल्पनेच्या मुळाशी जाऊन आपण विचार केला तर काही दोष आपल्याला दिसून येतील. पहिला दोष हा की तिथे मन आहे. आता मन ही वस्तू अशी आहे की तिला काहीही नेम नाही, तिला काहीच मर्यादाही नाही. स्वतः भगवंतही गीतेमध्ये कबूल करतात की मना एवढं चंचल काहीही नाही. मग एखाद्या गोष्टीचा पाया जर चंचल असेल तर ती मूळ गोष्ट किती चंचल असेल याचा विचार करून पहा. कल्पनेचा पाया आपलं मन आहे. मनच इतकं चंचल आहे तर कल्पनेचं अस्तित्व किती चंचल असेल पहा. दुसरा कल्पनेचा दोष म्हणजे कल्पनेमध्ये जे नाही त्याबद्दलचा विचार आहे. वस्तुस्थिती निराळी आणि कल्पनेतील विचार निराळा. पूर्वापार एक गोष्ट सांगितली जाते. एका माणसानं काचमालाचं दुकान काढलं, सगळ्या काचेच्या वस्तू. विशेष गिराईक नव्हतं म्हणून निवांत बसलेला. बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला. कल्पना विश्व समोर आलं. कल्पनेमध्ये काचमालाचा व्यवसाय वाढला, भरपूर नफा झाला. कालांतरानं लग्न झालं, बायको घरी आली, बायकोला एखादं काम सांगितलं आणि बायकोशी भांडण झाल्यामुळं बायकोनं लाटणं डोक्यात घातलं. ही घटना घडल्या घडल्या तो कल्पनेतून दचकून जागा झाला आणि दचकल्यामुळं आसपासचं काच सामान पडून फुटलं. शिल्लक काय राहिली? केवळ कल्पना. जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याच्याबद्दलचं विचारमंथन म्हणजे कल्पना. आणखी एक कल्पनेतील दोष म्हणजे मनुष्य कल्पना करताना आपल्या देहाचं अस्तित्व कायमच राहील हे गृहीत धरतो. कल्पनेनं पुढच्या 5 किंवा 10 वर्षांबद्दल विचार करून ठेवतो. पण संत आपल्याला सांगतायत, अरे तुझ्या देहाचा भरवसा नाही. समर्थ म्हणतात, येच क्षणी मरुनी जाशी तरी रघुनाथासी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी अरे मूर्खा. कोणत्या क्षणी शेवटचा क्षण येईल याचा भरोसा नाही, पण कल्पनेमध्ये हे भानच राहत नाही. कल्पनेमध्ये असलेला आणखी एक दोष म्हणजे द्वैतभाव. काही संतांनी कल्पना हा शब्द द्वैताला उद्देशूनही म्हटलेला आहे. मी आणि तू हा भेद नसेल तर कल्पना असूच शकत नाही. जिथे कल्पना आहे तिथे मी आणि तू हे द्वैत आहेच आहे. हे सर्व दोष ज्या आधारावरती उभे आहेत तो मुख्य दोष आहे देहबुद्धीचा. देहबुद्धी नसेल तर मन नाही, मन नसेल तर कल्पनेचा विस्तार नाही, मन नसेल तर द्वैतही नाही. मनच अशी वस्तू आहे की ज्याच्यामुळे द्वैत प्रकाशित होतं, ज्याच्यामुळे कल्पना प्रकाशित होते. म्हणून या आत्म्याबद्दल, या ब्रह्माबद्दल वर्णन करताना समर्थ म्हणतायत की त्याची मनाशिवाय प्राप्ती होते. आपल्याला या मनाची बाधा इतकी घट्ट झालेली आहे की मनाशिवाय आपण असू शकतो याचा अनुभवच आपल्याला नाही. मनाशिवायही आपण आहोत याची प्रचिती आपल्याला रोज येते ज्या क्षणी आपण गाढ निद्रेमध्ये जातो. पण गाढ निद्रेत आपल्या स्वरूपाचंही विस्मरण होतं. त्यामुळे त्या अवस्थेचा
साधनेमध्ये उपयोग होत नाही. आपण झोपेतून जाग झाल्यानंतर एकच तथ्यता शिल्लक उरते की मी गाढ झोपलो होतो. तो त्यावेळी भूतकाळ ठरतो. पण तो काळ जेव्हा वर्तमान होता तेव्हा आपण स्वरूपाच्या ठिकाणीही निद्रिस्त होतो. त्यामुळं मनानंतरही आपलं अस्तित्व होतं हे आपल्याला दाखवून दिलं भगवंतानं. पण त्या अस्तित्वाच्या ठिकाणी पण आपण निद्रिस्तच होतो. असं आपलं का होतं? कारण मन आपण घट्ट चिकटवून ठेवलेलं आहे म्हणून. खूप वर्ष एका कढईमध्ये स्वयंपाक केला की तेलाचे आणि इतर गोष्टींचे डाग त्या कढईला इतके घट्ट चिकटतात की त्या कढईचाच भाग होऊन बसतात. कितीही धुतलं, कितीही पाण्यात भिजवलं तरी ती कढई काळसरच दिसते. तसं आपलं मन चिवटपणे चिकटून आहे. ते मन जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कढई स्वच्छ होणार नाही. सद्गुरु कृपेनं नेमकं हेच होतं. आपल्या मनाची बाधा एकदा नाहीशी झाली की आत्मस्वरूप तिथे आहेच. जसं सोनं असतं पहा, सोनं तापल्याशिवाय, तावून सुलाखून निघाल्याशिवाय झळाळत नाही. तसं साधनेमध्ये तापल्याशिवाय मनाची बाधा दूर होत नाही. समर्थ म्हणतायत, आपलं ब्रह्मस्वरूप, आपलं आत्मस्वरूप आहे तिथेच आहे. केवळ या मनामुळं ते दुरावलेलं आहे. या ब्रह्माची प्राप्ती मनाशिवाय होते आणि वासनेशिवाय तृप्ती मिळते. मग अशा आपण पाहिलं तसं वासना निर्माण होऊन त्याची तृप्ती होणं हा व्यवहारातला अनुभव झाला. पण मनच नसल्यामुळे वासना नाही, तरीही तृप्तीचा अनुभव हा ब्रह्माचा अनुभव झाला. समर्थ म्हणतायत, मग इथे कल्पना तरी कशी राहील? तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची. पुढची ओवी अशीच अलौकिक. ते परेहुनी पर, मनबुद्धी अगोचर, संग सोडिता सत्वर पाविजेते. आपण जे वर्तन करतो ते 4 वाचांमध्ये करतो. परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आत्म्याचं अस्तित्व या 4ही वाचांच्या पलीकडे आहे आणि मनबुद्धीला अगोचर आहे ही तथ्यता समर्थांनी मांडली. आपण तोंडानं बोलतो वैखरी आहे. त्या बोलण्याच्या आधी मनात बोललो तर ती मध्यमा आहे. त्याच्या खाली पश्यंती आहे आणि त्याच्याही मुळाशी परा आहे. आत्मा मात्र या परावाणीच्याही मुळाशी आहे. आत्म्याच्या ठिकाणी स्फुरण पावतं आणि तिलाच शारदा म्हणतात. हा विषय आपण शारदा स्तवनामध्ये पाहिला. या शारदेपासूनच परापश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 वाणी बाहेर येतात. म्हणजे आत्मा किती पलीकडे आहे याचा विचार करा. हे वर्णन ऐकल्यानंतर अप्राप्य वाटतो आत्मा. बापरे, तिथपर्यंत पोचणं शक्यच नाही असं वाटतं. असं आपल्याला वाटतं कारण आपल्याला वाणींच्याच अनुभवामध्ये जगण्याची सवय आहे. हे जसं आपण मनाच्या बाबतीत मगाशी पाहिलं तसंच आहे. मनाला आपण इतके अधीन झालेलो आहोत की मनाशिवाय आपण असू ही कल्पनासुद्धा आपल्याला शिवत नाही. पण आपण मनाशिवाय असतो. तसंच वाणींच्या बाबतीत आहे. तसंच आपल्या मनबुद्धी या गोष्टींच्या बाबतीतही आहे. कोणतीही गोष्ट चलनवलन करते याचा अर्थ ती चलनवलन करवणारी सत्ता तिच्या मागे आहे. गाडीचं चाक फिरताना दिसतं याचा अर्थ असा की कुठेतरी इंजिननी धक्का दिलेला आहे म्हणून चाक फिरत आहे. धूर आलेला दिसतो याचा अर्थ असा की कुठेतरी आग लागलेली आहे. तसंच आपलं मन कार्य करतंय, बुद्धी कार्य करतीये, चित्त कार्य करतंय याचाच अर्थ त्याच्या अलीकडे कोणती तरी सत्ता आहे. सत्तेशिवाय मन कसं कार्य करेल? बुद्धी तरी कार्य कसं करेल? तोच नियम वाणींनाही लागू आहे. गोंदवलेकर महाराजांना एकानं विचारलं की अहो, राम राम म्हणत असताना मनामध्ये अनंत विचार असतात, मग अशा केलेल्या नामस्मरणाचा उपयोग होईल का? महाराजांनी अत्यंत सुंदर उत्तर दिलं. जेव्हा राम म्हटलं जातं तेव्हा आत रामाचं स्मरण आहे म्हणूनच ते म्हटलं जाणार ना. तुमच्या मनात कितीही विचार असले आणि जर तुम्हाला विचारलं की कुणाचं नाम घेतोयस, तर रामा नावाच्या गडीचं नाम घेतोय असं आपण म्हणणार नाही.
आपण दाशरथी रामाचं नाव घेतोय असंच म्हणू. श्री महाराज म्हणतात, नाम कसंही सुरू असलं तरी नामाचं स्मरण आतमध्ये जागा असतं. तरीसुद्धा श्री महाराज पुढे जाऊन असं म्हणतात की एकाग्रतेनं केलेल्या नामस्मरणाचं महत्त्व काही और आहे. शेवटी पहिलीतल्या मुलाला करायचा उपदेश वेगळा, 10वीतल्या मुलाला करायचा उपदेश वेगळा, आणि जो मुलगा PhDचा विद्यार्थी आहे त्याला करायचा उपदेश वेगळा. ज्या व्यक्तीनं कधीच नामस्मरण केलेलं नाही, तो मनातल्या विचारांमुळे नामापासून दूर जात असेल तर तसं होता कामा नये. म्हणून श्री महाराजांनी सांगितलं की विचार येऊ देत, पण तू नामाला सोडू नको. याचा अर्थ श्री महाराजांना विचार करतच नाम घ्यावं असं सांगायचं नाही आहे. म्हणून ते पुढे जाऊन म्हणतात की एकाग्रतेने केलेल्या नामस्मरणाचं महत्त्व और आहे. नियम पाळून, वृत्ती सांभाळून घेतलेलं नाम जास्त परिणाम करतं. सांगायचा मुद्दा हा की वाणी जेव्हा प्रगट होते तेव्हा त्या वाणीच्या मागे स्मरण आहे. ते स्मरण समजा पश्यंतीमध्ये आहे असं आपण गृहीत धरलं तर त्या स्मरणामुळं मध्यमेमध्ये शब्द येतात. मध्यमेतल्या स्मरणामुळं वैखरीतून शब्द बाहेर पडतात. याच न्यायानं पश्यंती वाणीच्या मागे परावाणीचं स्फुरण आहे, म्हणून पश्यंतीमध्ये स्मरण आहे. मग ज्या अर्थी परेमध्ये स्फुरण आहे त्या अर्थी त्याच्याही मागे सत्ता असली पाहिजे, आणि तेच ब्रह्मतत्व आहे. ब्रह्माशिवाय परापश्यंती, मध्यमा, वैखरी या वाणी कार्य करूच शकत नाहीत. तसंच ब्रह्माशिवाय मन, बुद्धी हेही कार्य करू शकत नाही. गंमत अशी की जे कार्य करत आहेत त्यांच्यामध्ये कार्य करवणारा सापडत नाही. म्हणूनच मनाला, बुद्धीला, चित्ताला आत्मा सापडत नाही, ब्रह्म सापडत नाही. एखाद्या वस्तूमध्ये ती वस्तू कशाने निर्माण झाली हे कसं सापडेल? त्यासाठी प्रक्रिया आहे. आंबा आपण खाल्ला, अगदी चिरला, कोय पण चोखून स्वच्छ केली तरी तिथे झाड असत नाही. ती कोय पेरली तर झाड उगवेल, आणि त्यासाठी प्रक्रिया आहे, कालावधी आहे. तसंच साधनेचं आहे. आपल्या प्रत्येक अनुभवांच्या बुडाशी ब्रह्मतत्वच आहे, पण तिथपर्यंत पोचण्यासाठी साधना करावी लागते. जसं दुधामध्ये लोणी आहेच, पण दुधामध्ये हात बुडवला तर लोणी हाताला लागत नाही. त्यासाठी प्रक्रिया करावी लागते. आधी दही लावावं लागेल, ते घुसळावं लागेल, आणि मग लोणी वरती येईल. आत्मप्राप्तीचंही अगदी असंच आहे. साधनेची घुसळण केल्याशिवाय आत्मा प्रगट होत नाही. तो आहे सगळ्याच्याच पलीकडे, पण तिथपर्यंत पोचण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. मनाला तो कळणार नाही, बुद्धीला तो कळणार नाही, परेच्याही पलीकडे तो आहे. मग कोणती प्रक्रिया करायची की जेणेकरून तो वरती येईल? समर्थ म्हणतायत, संग सोडिता सत्वर पाविजेते. संग सोडण्याची प्रक्रिया घडली तर त्याची प्राप्ती होते. हा संग आहे आपल्या मीचा, आपल्या देहबुद्धीचा. आधी हा संग जडला आणि त्याच्यानंतर मन, बुद्धी किंवा परापश्यंती, मध्यमा, वैखरी या वाणी येऊन चिकटल्या. मूळ ब्रह्माच्या ठिकाणी यातलं काहीच नाही. तर मग ज्यामुळे या गोष्टी येऊन चिकटल्या ती गोष्ट टाकायला नको का? आपल्यासाठी हे कठीण आहे, कारण आपल्याला या मी मधूनच जगण्याची सवय आहे. मी केलं, मी करतो, मी अनुभवलं, मी पाहिलं, मला समाधान मिळालं, अशाच भावामध्ये आपण राहतो. प्रत्येक ठिकाणी आपला मी आणून आपण चिकटवतो. बरं, मी आणायला हरकत नाही, पण हा मी आपल्या देहाबरोबर येतो. म्हणजे या मीमध्ये आपणच देह आणि देह म्हणजेच आपण हा भ्रम येऊन चिकटतो. त्यामुळं मग मन हालचाल करतं, बुद्धी हालचाल करते, वाणी हालचाल करते. आत्मा जो आधार रूप आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी हे सगळं बाजूला टाकावं लागतं. यालाच समर्थ संग सोडणं असं म्हणतात. इथे समर्थांनी एक महत्त्वाचा शब्द वापरला आणि तो म्हणजे सत्वर.
संग सोडिता सत्वर पावी जेते. संग गेल्यानंतर कालांतरानं ब्रह्मप्राप्ती नाही. ज्या क्षणी देहबुद्धीचा नाश त्याच क्षणी ब्रह्मप्राप्ती, आत्मप्राप्ती. तिथे मग विलंब नाही. कारण ते सूर्य आणि अंधार असं नातं आहे. मागेही निरूपणांमध्ये हा दृष्टांत आपण पाहिलाय. सूर्योदय झाला की कालांतरानं अंधार जात नाही. जिथे सूर्योदय झाला तिथे अंधार नाहीच. कल्पना करा, आपण अंधार एका पेटीमध्ये ठेवला आणि ती पेटी घेऊन आपण सूर्यावरती गेलो. पेटी उघडल्यानंतर थोड्या वेळानं अंधार गेला, असं होईल का? सूर्याच्या ठिकाणी जसा अंधार नाही, तसंच आत्म्याच्या ठिकाणी मन नाही, बुद्धी नाही, विचार नाहीत, तर्क नाहीत, चित्त नाही, अहंकार तर नाहीच नाही. मग वाणी तरी कुठून असणार? तिथे मुळात शब्दच नाही, तिथे कोणतीच हालचाल नाही. मग जिथे हालचाल आहे तिथे आत्मा नाही, आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही. सत्तारूपानं जाणवेल आत्मा, पण आत्मा मिळणार नाही. जसं धूर आहे तर कुठेतरी अग्नी पेटलेला आहे, पण धुराच्या अनुभवामध्ये अग्नीचा अनुभव नाही. धुराचा जर मागोवा घेतला की कुठून येतोय धूर, तर आपण अग्नीपर्यंत पोहोचू. प्रत्यक्ष धुरामध्ये अग्नी नाही. तसंच प्रत्यक्ष मन, बुद्धी, चित्त यामध्ये आत्मा सापडणार नाही. पण त्याचा मागोवा जर घेतला, त्याच्या मुळाशी जर गेलो, तर मात्र आत्मा सापडतो. मग मुळाशी जाताना या सर्व गोष्टींचा लयच होतो. आणि असं होणं म्हणजे संग सुटणं. समर्थ म्हणतायत, असं घडलं की ताबडतोब सत्वर आत्म्याची प्राप्ती होते, ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून ते पुढे म्हणतात, संग सोडावा आपुला मग पहावे तयाला, अनुभवितो या बोला सुखा वेलगा. म्हणून आपला संग सोडावा आणि मग त्याला पाहावं, म्हणजेच आत्म्यापर्यंत पोहोचावं. समर्थ म्हणतायत, या मार्गातला ज्यांना अनुभव आहे त्यांना माझ्या बोलण्यातलं रहस्य कळेल आणि सुख होईल. अनुभवितो या बोला सुखा वेलगा. या आत्मप्रचितीपासून, ब्रह्मापासून आपण दूर राहतो, कारण आपण आपल्या देहाला सत्यत्व दिलेलं आहे. आपल्या देहालाच आपण मी समजलेला आहे. आणि हेच खरं म्हणजे आपलं अज्ञान आहे. याविषयी समर्थ पुढे भाष्य करतात आणि ब्रह्मनिरूपणाचा विषय पुढे नेतात. आपण तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.